गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर आले पहिल्या कामावर. तर इथे बनवायचं होतं रव्याचे आप्पे. तर मी ना थोडंसं दही आणि रवा, थोडं पाणी, मीठ घालून आहे ना असं फेटून घेतलं. त्याच्यामध्ये ना बारीक चॉप कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मस्त असं मिक्स करून घेतलं आणि लगेच त्याला 5 मिनटं झाकण मारून ठेवून दिलं. इथं बनवायची होती मला मसूरची डाळ, त्याला पण लगेच फोडणीला दिली आणि इथं आप्पे पण लगेच असे रेडी होत होते. इथं बनवायची होती हिरवी चटणी, ती पण लगेच अशी वाटून घेतली. इथं बनवायची होती मला मिक्स अशी भाजी सिंपल. इथं ना डाळ रेडी झाली होती. इथं आप्पे पण रेडी झाले होते अशा पद्धतीत. इथं हिरवी चटणी पण रेडी झाली होती. इथं बनवायचं होतं आट्याचा हलवा, त्याची पण तयारी करत होते मी. इथं ना मला एक रताळं शिजवायला सांगितलं होतं, तेही लगेच मी कुकरला लावून घेतलं. इथं आट्याचा हलवा पण रेडी झाला होता. इथं मच्छी फ्राय पण होत होती. इथं भाजी पण मस्त अशी रेडी झाली होती. तर मी आले दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर बनवायची होती गवार ढोकली. तर मी ना गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन घेतलं होतं. त्याच्यामध्ये ओवा, आपले बेसिक मसाले, थोडंसं मीठ आणि थोडंसं बेकिंग पावडर घातलेलं, 2 चमचे तेल, घट्टसर असं पीठ मळून घेतलं. अशा पद्धतीत तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीत आणि त्याला ना 5 मिनटं झाकून ठेवलं. मी इथं ॲव्होकाडो टोस्ट बनवायचं, त्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर चॉप करून मिक्स करून असं ठेवून दिलं होतं. मी इथं ना गवार कट करून घेत होते गवार ढोकलीसाठी. मी कशा पद्धतीत, जास्त म्हणजे बारीक पण नाही, जास्त मोठी पण नाही, मीडियम अशी गवार थोडीशी अशी कट करून घेतली. मी इथं ना गवार ढोकलीसाठी ना वाटण तयार करते. टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण असं वाटून घेतलं होतं. याच्यातमध्ये ना मी जिरे मोहरीची फोडणी देऊन आहे ना बेसिक मसाले आपले घालून ते असं ना झाकण ठेवलं तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यात पाणी टाकलं. मग मी ना अशा पद्धतीत कापून घेतल्या सगळ्या ढोकल्या, साईडने जाड आणि मध्ये फक्त एक अंगठा. अशा पद्धतीत सगळ्या ढोकल्या मी बनवून घेतल्या. झाल्या होत्या सगळ्या ढोकल्या बनवून. आणि ना नंतर पाण्याला उकळी आली ना आपल्या रश्श्याला, तर त्याच्यात ना हळूहळू एक टाकून दिली अशी एक करून. वरून घातली मस्त अशी कोथिंबीर आणि आपली रेडी झाली होती डाळ ढोकळी. मी आली आता तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर बनवायची होती सिंपल अशी डाळ भात. तर मी ना डाळ धुवून घेतली तुरीची. त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, टोमॅटो, हळद, मीठ आणि 1 चमचा तेलाचा घातला होता आणि ना डाळ कुकरला लावून दिली होती. भातही लगेच शिजायला घातला आणि ना मग नंतर मी वरणाला फोडणी दिली. जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि लसूण असं लाल होईपर्यंत मी वरून डाळ घातली. थोडंसं पाणी घालून नंतर अशी कोथिंबीर घालून मस्त अशी डाळ रेडी झाली होती. भात झाला होता रेडी. आज होता संडे, तर झाला होता उशीर, वाजला होता 1. तर मी निघाले माझ्या घरी. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.